कल्पना करा, एखादी अतिशय कठीण व्यावसायिक परीक्षा किंवा स्पॅनिशसारखी एखादी नवीन परदेशी भाषा केवळ 48 तासांत शिकता येणे शक्य आहे? ऐकायला अगदी एखाद्या खोट्या जाहिरातीसारखं वाटतं ना? हो ना. म्हणजे सामान्यतः जेव्हा कोणी एखादं नवीन कौशल्य किंवा वाद्य वगैरे शिकण्याचा विचार करतो, तेव्हा डोळ्यांसमोर एक खूप मोठा डोंगर उभा राहतो. अगदी बरोबर, वर्षानुवर्षे लागतील, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, असाच आपला समज असतो. पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा संकल्पनेवर चर्चा करणार आहोत जी हा विचार मुळापासून बदलून टाकते. हां, टॅन्सेल अली यांच्या हाऊ टू लर्न ऑलमोस्ट एनिथिंग इन 48 hours या पुस्तकातील संकल्पना. हो, आणि हे पुस्तक असा दावा करतं की आपली जी पारंपरिक शिकण्याची पद्धत आहे ना, ती मुळातच सदोष आहे. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी मला सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच, विचारा. हे जे 48 तासांचं लॉजिक आहे, ते थोडं अतिशयोक्ती नाही वाटत? म्हणजे मानवी मेंदूची माहिती ग्रहण करण्याची एक जैविक मर्यादा असतेच ना. एकाच वेळी एवढी माहिती मेंदूत कोंबणं हे शास्त्रशुद्ध कसं असू शकतं? हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि अनेकदा लोकांचा इथेच सर्वात जास्त गोंधळ उडतो. जेव्हा 48 तासांत असा उल्लेख येतो तेव्हा सर्वसाधारणपणे काय वाटतं? की शनिवार आणि रविवार असे सलग 2 दिवस न झोपता नुसता अभ्यास करायचा आहे. अगदी तेच. पण लेखकाला इथे हे अजिबात अभिप्रेत नाहीये. टॅन्सेल अली हे स्वतः एक मेमरी चॅम्पियन आहेत. त्यांनी येलो पेजेस माहिती आहेत ना तुम्हाला? की जुन्या काळातील हजारो पानांची टेलिफोन डिरेक्टरी. हो, तीच. त्यांनी अशा 2 संपूर्ण डिरेक्टरीज अवघ्या 24 दिवसांत पाठ केल्या होत्या. बापरे, हे तर अशक्यच वाटतं. हो, पण त्या अनुभवावरून ते जेव्हा 48 तासांचा उल्लेख करतात तेव्हा त्याचा अर्थ 48 तासांचा निव्वळ 100% एकाग्रता असलेला वेळ असा होतो. अच्छा, म्हणजे हा वेळ सलग नसून कदाचित अनेक आठवड्यांत विभागलेला असू शकतो तर? अगदी बरोबर. इथे मुख्य मुद्दा वेळेचा नाहीये, तर त्या वेळेत वापरल्या जाणाऱ्या सिस्टमचा आहे. ही सिस्टम काय शिकायचे यापेक्षा कसं शिकायचं याच्या अगदी मुळाशी जाते. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे, कारण आपण जर या विश्लेषणाच्या पहिल्या भागाकडे वळलो तर आपल्याला शिकण्याच्या पारंपरिक प्रक्रियेतील एक मोठी त्रुटी समजून घ्यावी लागेल. हां, वेळ आणि श्रमाचा गैरसमज. हो, आपल्या समाजात शिकण्यासाठी खूप वेळ लागतो हा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. टॅन्सेल अली यांच्या मते खरी समस्या वेळ नसून आपण वापरत असलेली पद्धत आहे. नक्कीच. पण मग मला सांगा, जर वेळ ही खरी समस्या नाहीये तर आपण इतकी वर्ष अगदी शाळेपासून ते आत्तापर्यंत या चुकीच्या पद्धतीने का शिकत आलो आहोत? यामागील कारण आपल्या मानसिकतेत आणि इतिहासात दडलेलं आहे. आपली सध्याची शिक्षण व्यवस्था एका विशिष्ट औद्योगिक युगाच्या मानसिकतेतून तयार झाली आहे. म्हणजे ते फॅक्टरी किंवा इंडस्ट्रियल एज मॉडेल. हो, तेच. त्या काळात काय होतं? प्रयत्न आणि वेळ या गोष्टींना प्रत्यक्ष परिणामांपेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं. कारखान्यात एखादा कामगार किती तास काम करतो यावरून त्याचे पैसे ठरत असत. आणि तीच पद्धत शिक्षणातही आली तर? अगदी तसंच झालं. एखादा विद्यार्थी किती तास एका जागी बसून अभ्यास करतो यावरून त्याची हुशारी किंवा त्याची मेहनत ठरवली गेली. म्हणजे पारंपरिक पद्धतीने शिकणे म्हणजे एखाद्या ट्रेडमिलवर पळण्यासारखं आहे. आपण खूप घाम गाळतो, खूप हार्डवर्क करतो, पण प्रत्यक्षात आपण कुठेच पोचत नसतो. खूपच छान उदाहरण दिलं हे. कारण जेव्हा मानवी मेंदूचा आणि त्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कार्यपद्धतीचा विचार केला जातो तेव्हा मेंदूला घड्याळाच्या काटाशी काहीही देणं घेणं नसतं. हां, मेंदू वेगळ्याच पद्धतीने काम करतो. हो ना. योग्य तंत्र किंवा मेथड वापरल्यास मेंदू माहिती ग्रहण करण्याचा वेग अनेक पटींनी वाढवू शकतो. स्मार्ट वर्क म्हणजे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करून जास्तीत जास्त न्यूरल कनेक्शन्स तयार करणे. म्हणजे इथे आपल्याला मेंदूच्या नैसर्गिक प्रक्रियेसोबत काम करायचं आहे, त्याच्या विरोधात नाही. अगदी बरोबर. हे समजून घेणं खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त हार्ड वर्कच्या नावाखाली मेंदूला विनाकारण थकवत होतो. पण मग जर स्मार्ट वर्क करायचं असेल तर नेमकी सुरुवात कुठून होते? पुस्तकात यासाठी एक अत्यंत शक्तिशाली तंत्र सांगितलं आहे आणि ते म्हणजे फोकस्ड लर्निंग. आता एकाग्र व्हा हे सांगायला खूप सोपं वाटतं. लहानपणापासून सगळेच सांगत असतात की अभ्यासात लक्ष केंद्रित करा. हो, पण इथे लेखकाला अभिप्रेत असलेला फोकस खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. जेव्हा आजूबाजूचे सर्व अडथळे आणि डिस्ट्रॅक्शन्स पूर्णपणे बंद असतात तेव्हाच मेंदूची खरी ताकद कामाला लागते. आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. मला इथे एक आधुनिक सादृश्यता किंवा अॅनालॉजी द्यायला आवडेल. नक्की सांगा ना.
डिस्ट्रॅक्शनसोबत शिकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे छिद्र असलेल्या बादलीत पाणी भरण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. किंवा कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं तर मानवी मेंदू हा एखाद्या कॉम्प्युटरच्या रॅमसारखा असतो. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती अभ्यास करत असते किंवा नवीन गोष्ट शिकत असते आणि अचानक बाजूला असलेला मोबाईल बघते, तेव्हा काय होतं? हा रॅमचा दृष्टिकोन खूप अचूक आहे. मानसशास्त्रात याला अटेन्शन रेसिड्यू असं म्हटलं जातं. अटेन्शन रेसिड्यू म्हणजे लक्ष तिथेच अडकून राहतं. हो. जेव्हा एखादी व्यक्ती एका कामावरून दुसऱ्या कामावर लक्ष केंद्रित करते, उदाहरणार्थ अभ्यासातून लक्ष काढून फक्त 1 सेकंड मेसेज चेक करते, तेव्हा मेंदूची संपूर्ण विचार प्रक्रिया त्या नवीन कामाकडे वळत नाही. म्हणजे मेंदूचा काही भाग मागेच राहतो. अगदी बरोबर. एकाग्रतेचा काही भाग म्हणजेच तो रेसिड्यू त्या जुन्या कामात किंवा त्या मेसेजच्या विचारातच अडकून राहतो. कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं तर बॅकग्राऊंडला एक जड ॲप चालू राहतं. जे मुख्य प्रोसेसरला अत्यंत स्लो करून टाकतं. नक्कीच. आणि यामुळे मेंदूची प्रचंड ऊर्जा वाया जाते. शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती पुस्तकासमोर बसलेली असते, पण मानसिकदृष्ट्या रॅम पूर्ण भरलेली असते. हो, आणि म्हणूनच स्टॅन्सिल अली म्हणतात की फोकस किंवा एकाग्रता हे केवळ एक छान वाटणारं वाक्य नाहीये. ती वेगाने शिकण्याची सर्वात मूलभूत पूर्व अट आहे. अगदी. डिस्ट्रॅक्शन्स पूर्णपणे थांबवल्यास मेंदूच्या सर्व न्यूरॉन्सना एकच दिशा मिळते. ज्या प्रक्रियेला एरवी तासंतास लागतात, तीच प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ लागते. म्हणजे अडथळे नसतील तर शिकण्याचा वेग प्रचंड वाढतो. हो, आणि यामागे रसायनशास्त्र आहे बरं का. जेव्हा लक्ष विचलित होतं, तेव्हा मेंदूत डोपामाइनच्या छोटे छोटे स्पाइक्स येतात. जे मेंदूला शॉर्ट टर्म रिवॉर्ड देतात. बरोबर. हो, पण सखोल शिकण्यासाठी मेंदूला एका स्थिर आणि सलग वेव्हलेंथची गरज असते. 100% फोकस असल्याशिवाय मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी सक्रियच होत नाही. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची स्वतःला बदलण्याची आणि नवीन माहिती साठवण्याची क्षमता. अगदी बरोबर ओळखलत. पण इथेच एक मोठा वैचारिक अडथळा मानवतो माझ्या मनात. कोणता? समजा एखाद्याने 100% फोकस मिळवला, अगदी हिमालयात जाऊन तपश्चर्या केल्यासारखी शांतता मिळवली, पण तिथे समोर जर रशियन भाषेचा एखादा मोठा शब्दकोश ठेवला आणि 10 तास पूर्ण एकाग्रतेने फक्त त्याकडे पाहिलं, तरी ती भाषा येणार नाही ना. फोकस असला तरी समोर माहितीचा डोंगर असेल तर मेंदू सुन्न होतो. म्हणजे फक्त फोकस पुरेसा नाहीये. अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही. आणि इथेच या सिस्टीमचा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा समोर येतो, जो या समस्येवर थेट उपाय सांगतो. अच्छा, म्हणजे पुढचं तंत्र. हो, याला चंकिंग मेथड असं म्हणतात. मानवी मेंदूची तात्पुरती माहिती साठवण्याची जी जागा असते, ज्याला वर्किंग मेमरी म्हणतात, तिची एक अत्यंत कठोर जैविक मर्यादा असते. म्हणजे एका मर्यादेपलीकडे आपण एकाच वेळी माहिती घेऊ शकत नाही घेऊ शकत. जगभरातील मानसशास्त्रीय प्रयोगांमधून हे सिद्ध झालं आहे की सर्वसाधारण मानवी मेंदू एका वेळी फक्त 4 ते 7 नवीन गोष्टीच लक्षात ठेवू शकतो. फक्त 4 ते 7? बापरे, हे तर खूपच कमी आहे. हो ना. आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती संपूर्ण अभ्यासक्रम किंवा एखादी नवीन भाषा एकाच वेळी पाहते, तेव्हा मेंदूला प्रचंड दडपण येतं. याला विज्ञानाच्या भाषेत कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतात. म्हणजे कोणतीही मोठी परीक्षा किंवा नवीन भाषा एकाच वेळी शिकायला घेणं हे संपूर्ण भिंत एकाच वेळी उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. एकदम योग्य उदाहरण. त्याऐवजी एका वेळी एकच बीट रचल्यास ते काम सोपं होतं. म्हणूनच या चंकिंगची गरज पडते. कोणत्याही मोठ्या गोष्टीची छोट्या छोट्या भागांत विभागणी करणे. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर चंकिंगचा मुख्य उद्देश मेंदूला फसवून माहिती ग्रहण करायला लावणे हा आहे. मेंदूला फसवणे? ते कसं? समजा एका 10 अंकी फोन नंबरचा विचार करूया. 9876543210. जर हे सलग 10 आकडे लक्षात ठेवायचे असतील तर मेंदूची वर्किंग मेमरी ओव्हरलोड होते. पण जर तेच आकडे आपण 3 तुकड्यांत विभागले, म्हणजे 987, 654, हो, असे छोटे गट केले तर मेंदूला ते हाताळायला अतिशय सोपे वाटतात. स्टॅन्सिल अली ह्याच तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा सल्ला देतात. म्हणजे भाषेच्या उदाहरणात ते कसं काम करेल? जेव्हा त्यांना नवीन भाषा शिकायची असते तेव्हा ते शब्दकोश घेऊन बसत नाहीत. कोणत्याही भाषेत असे फक्त 100 ते 300 शब्द असतात जे दैनंदिन संभाषणात
50% जास्त वेळा वापरले जातात. अच्छा, म्हणजे ते फक्त त्या महत्वाच्या शब्दांवर फोकस करतात. हो, आणि ते या शब्दांचे छोटे गट करतात, जसे की प्रवासाशी संबंधित 5 शब्द, अन्नाशी संबंधित 5 शब्द. यामुळे मेंदूला हे छोटे गट ओळखीचे आणि अर्थपूर्ण वाटू लागतात. अगदी. त्यामुळे भीती तर जातेच, पण मेंदू ती माहिती वेगाने प्रोसेस करून दीर्घकालीन मेमरीकडे पाठवू लागतो. अरे वा, हे तंत्र खरोखरच क्रांतिकारी आहे. म्हणजे आपण वेळेचा बाऊ न करता डिस्ट्रॅक्शन्स बंद करून फोकस मिळवला आणि कॉग्निटिव्ह ओव्हरलोड टाळण्यासाठी चंकिंगचा वापर केला. हो, इथपर्यंतची पायरी पूर्ण झाली. पण इथून पुढे खरी गोम आहे. आपण माहिती छोट्या भागांत विभागून वाचली म्हणजे आपलं काम संपलं का? अजिबात नाही. आणि इथेच बहुतेकांची चूक होते. हो ना? कारण अनेकदा असा अनुभव येतो की आपण एकच गोष्ट 10 वेळा वाचतो आणि आपल्याला वाटते की ती पाठ झाली आहे. पण दुसऱ्या दिवशी खऱ्या आयुष्यात किंवा परीक्षेत ती माहिती वापरायची वेळ येते तेव्हा काहीच आठवत नाही. अक्षरशः ब्लँक व्हायला होतं. असं का होतं? हा शिक्षण प्रक्रियेतील सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक सापळा आहे. मानसशास्त्रात याला इल्युजन ऑफ कॉम्पिटन्स म्हणजेच ज्ञानाचा भ्रम म्हटलं जातं. ज्ञानाचा भ्रम म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला येतंय पण प्रत्यक्षात येत नसतं. अगदी तेच. जेव्हा आपण एखादी माहिती वारंवार वाचतो तेव्हा मेंदूला त्या पानांची, त्या शब्दांच्या रचनेची सवय होते. डोळ्यासमोरून ती माहिती अत्यंत सहजपणे सरकते. आणि मेंदू या सहजतेला मास्टरी समजण्याची चूक करतो. हो, पण ती फक्त ओळख असते, स्मरण नसतं. आणि इथेच पुस्तकातील तिसऱ्या आणि सर्वात प्रभावी तंत्राचा उलगडा होतो. जे आहे ॲक्टिव्ह रिकॉल. बरोबर, ॲक्टिव्ह रिकॉल. हे तंत्र खरोखरच या संपूर्ण सिस्टमचा गाभा आहे असं मला वाटतं. म्हणजे फक्त निष्क्रियपणे वाचत राहणं पुरेसं नाही, स्वतःची परीक्षा घेणे आणि मेंदूला ती माहिती आतून बाहेर काढायला भाग पाडणे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की नुसतं वाचणं आणि आठवणं यात नेमकं काय फरक आहे? मला हे एका उदाहरणाने स्पष्ट करायला आवडेल. फक्त वाचणे म्हणजे दुसऱ्याला सायकल चालवताना बघण्यासारखे आहे. खूपच छान सादृश्यता आहे ही. हो ना? बघताना वाटतं की हे खूप सोपं आहे, पण ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे स्वतः सायकलवर बसून पेडल मारण्यासारखे आहे. सुरुवातीला धडपड होतेच. हो, आणि हेच दुसरं उदाहरण घ्या. समजा एका घनदाट जंगलातून तुम्हाला एक नवीन रस्ता तयार करायचा आहे. पहिल्यांदा जेव्हा मेंदूतून माहिती बाहेर काढायची असते तेव्हा खूप अडथळे येतात. आठवण्यासाठी प्रचंड जोर द्यावा लागतो. जणू काही जंगलातील खूप झाडी झुडपं कापावी लागत आहेत. आणि हा जो मानसिक त्रास होतो तो म्हणजे न्यूरल एफर्ट असतो. अगदी बरोबर. पण जेव्हा तोच रस्ता वारंवार वापरला जातो, म्हणजेच वारंवार माहिती आठवण्याचा प्रयत्न केला जातो, तसा तो रस्ता एक क्लिअर हायवे बनतो. फक्त वाचत राहिल्याने तो रस्ता कधीच तयार होत नाही. हे जंगलाच्या रस्त्याचं उदाहरण त्या प्रक्रियेमागचं खरं विज्ञान अतिशय अचूकपणे स्पष्ट करतं. जेव्हा ॲक्टिव्ह रिकॉल केला जातो तेव्हा मेंदूमध्ये अक्षरशः भौतिक बदल घडतात. भौतिक बदल? म्हणजे प्रत्यक्ष मेंदूत काहीतरी बदलतं? हो, न्यूरॉन्सच्या भोवती मायलिन नावाच्या पांढऱ्या पेशींचा थर जमा होऊ लागतो. हा थर माहितीच्या वहनाचा वेग वाढवतो. अरे वा. जो त्रास किंवा जी आठवण्याची धडपड असते ती म्हणजे मेंदू स्वतःचे न्यूरल पाथवेज भक्कम करत असतो. म्हणजे जेव्हा आपण पुस्तक बंद करून स्वतःला विचारतो की मी आता नेमके कोणते 3 मुख्य मुद्दे वाचले, तेव्हा मेंदूला संपूर्ण सिस्टममध्ये जाऊन ती माहिती शोधून काढावी लागते. आणि हा शोध घेण्याचा सरावच स्मरणशक्तीला बळकट करतो. चाचणी किंवा टेस्ट ही फक्त मला किती येतं हे तपासण्यासाठी नसते, तर ती स्वतःच एक अत्यंत शक्तिशाली शिकण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण मेंदूला जाणीवपूर्वक थोडा त्रास देतो जेणेकरून तो अधिक कार्यक्षम होईल. नक्कीच. हे सगळं ऐकताना स्पष्ट जाणवतंय की आत्तापर्यंत समाजात अभ्यासाची जी पद्धत वापरली जात होती ती किती निष्क्रिय होती. आपण फक्त माहिती डोळ्यांसमोरून फिरवत होतो आणि वाट पाहत होतो की ती मेंदूत चिकटून राहील. हो, पण आता आपल्याला समजलंय की तसं होत नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? फोकस, चंकिंग आणि ॲक्टिव्ह रिकॉल या तीनही तंत्रांचा एकत्रित वापर केल्यावर एका विद्यार्थ्याचं रूपांतर स्मार्ट लर्नरमध्ये कसे होते हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. हो, पुस्तकातील मुख्य धड्यानुसार सांगायचं तर स्मार्ट लर्नर्स कधीच आपला वेळ निष्क्रिय वाचनात वाया घालवत नाहीत. आणि डिस्ट्रॅक्शन्स असलेल्या वातावरणातही ते वेळ वाया घालवत नाहीत. बरोबर. ते या पद्धतशीर सिस्टमचा वापर करतात आणि कसं शिकायचं यावर प्रभुत्व मिळवतात. आणि हे कौशल्य आजच्या काळात केवळ उपयोगी नाही तर अस्तित्वासाठी आवश्यक आहे. हो, कारण आज आपण माहितीच्या युगात जगत आहोत. सगळीकडे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालाय. अगदी खरंय.
आज जगात माहितीची कमतरता नाहीये, तर ती माहिती अत्यंत वेगाने आत्मसात करून, तिचं विश्लेषण करून, तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची कमतरता आहे. आणि जे लोक या 3 तंत्रांचा वापर करतील, म्हणजे फोकसने अडथळे दूर करणे, चंकिंगने माहितीचे अर्थपूर्ण भाग करणे आणि ॲक्टिव्ह रिकॉलनी न्यूरल पाथवे भक्कम करणे, ते कोणत्याही क्षेत्रात इतरांच्या केक पटीने पुढे जाऊ शकतात. नक्कीच. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्र कोणत्याही वयात आणि कोणत्याही विषयासाठी लागू पडतं. अगदी अचूक विश्लेषण. जर आपण या संपूर्ण चर्चेचा आणि या पुस्तकातील 48 तासांच्या दाव्याचा सारांश एका वाक्यात मांडायचा ठरवला, तर असं म्हणता येईल की घड्याळाच्या काट्यापेक्षा आपली रणनीती आणि मेंदूचं विज्ञान जास्त महत्वाचं असतं. अगदी 100% खरं आहे हे. 48 तासात कोणतीही कठीण गोष्ट शिकता येणं हा कोणताही चमत्कार नाहीये. आणि ती कोणती जादूची गोळीही नाहीये. तो स्वतःच्या मेंदूला योग्य प्रकारे आणि त्याच्या पूर्ण क्षमतेने चालवण्याचा एक मार्ग आहे. हो, डिस्ट्रॅक्शन्स बंद करून आपण अडथळे दूर करायला शिकलो, चंकिंगने आपण माहिती ग्रहण करायला शिकलो आणि ॲक्टिव्ह रिकॉलने ती माहिती कायमस्वरूपी साठवायला शिकलो. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा शिकण्याची प्रक्रिया ही एक ओझं राहत नाही, तो एक आनंददायी प्रवास बनतो. हो, नवीन ज्ञान मिळवण्याची भीती पूर्णपणे नष्ट होते. नक्कीच. आपण सुरुवातीला ज्या मोठ्या डोंगराचा उल्लेख केला होता, तो डोंगर आता या तंत्रांमुळे नक्कीच पार करता येण्याजोगी छोटी टेकडी वाटू लागला असेल. मलाही तसंच वाटतं. पण हे सखोल विश्लेषण संपवताना एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार समोर येतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्की विचार करायला हवा. कोणता विचार? जर 48 तासांत योग्य पद्धत वापरून एखादा क्लिष्ट विषय किंवा नवीन भाषा शिकता येत असेल आणि वेळेचे कोणतेही बंधन उरले नसेल, तर आता कोणतीही नवीन आणि अवघड गोष्ट शिकण्यापासून आपल्याला रोखणारी एकमेव गोष्ट कोणती उरते? खरंच हा खूप मोठा प्रश्न आहे. आपले स्वतःचे सभ्य सांगणारे मन तर नाही ना? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत.